त्यांनी रंगांची उधळण केलेली आहे आणि आनंद सुद्धा लुटला असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळतंय। तर आपण बघतोय राज ठाकरे यांनी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केलेली आहे आणि या दरम्यान जर आपण बघितलं राज ठाकरे त्यांच्यासोबत आपण पाहू शकतोय अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे सर्वजण उपस्थित असल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय। धुळवड साजरी केलेली आहे, एकमेकांना रंग लावत हा आनंद जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। शिवाय दुसरीकडे आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही कुटुंबासोबत धुळवडीचा सण साजरा केलाय। त्यांचा नातू आजोबा एकनाथ शिंदेंना रंग लावलाय। त्यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या। बोल हॅपी होली। हॅपी होली। हॅपी होली बोल। हॅपी होली। हॅपी होली बोल। होली है, बुरा न मानो, होली है। बुरा न मानो, होली है। एकनाथ शिंदे यांनी नातवासोबत होळी खेळलेली आहे। शिंदेंकडून धुळवडीच्या सर्व नागरिकांना सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या। एकंदरीत या सर्व राजकारण्यांपाठोपाठ मराठी कलाकार सुद्धा रंगात रंगलेले आहे। अंधेरीमध्ये सर्व मराठी कलाकार आज एकत्र आले, एकमेकांना रंग लावत त्यांनी आनंद साजरा केला। मराठी कलाकारांसोबत खास बातचीत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी केली। सब गोरे कायार बलम तर खरं तर प्रत्येक वर्षीचा एक आकर्षणाचा बिंदू असतो आणि आता ही धुळवड सुरू झालेली आहे आणि आपण बघतोय की इथे रंगकर्मी जे आहेत ते अगदी रंगांनी धावून निघालेले बघायला मिळतात। खूप छान वाटतंय। एक मोठं स्वप्न आपण बघतो। छोटीशी होळी होती, छोटीशी रंगकर्मीची होळी होती। तर आता बघिताय तुम्ही, म्हणजे असं सगळं चालू आहे। रंग बरसे बिगे चुनरिया असं त्या रागात जाते माझं। धुळवड आहे, रंगकर्मींची धुळवड आहे आणि सर्व प्रेक्षकांना, तुमच्या साम टी व्हीच्या दर्शकांना, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। जल्लोष चालू आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि आम्ही सगळे ते सेलिब्रेट करायला आलेलो आहे। सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। फुल ऑन सेलिब्रेशन चालू आहे। आमचा चित्रपट पण येतो 21 तारखेला आणि इतका छान धम्माल गाणं आलं आहे, डोक्याला शॉट, जे इथं लावणार आम्ही आणि नाचणार होत आता फुल। पहिल्यांदा तर तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, सामच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप साऱ्या होळीच्या शुभेच्छा। कॅमेरापर्सन नितीन सह, वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर कलाकारांनी होळीचा रंग उधळलेला आहे। मराठी कलाकारांची धुळवड आपल्याला बघायला मिळते। आणि या दरम्यान जर आपण बघितलं कलाकारांनी होळीचा रंग हा उधळला असल्याचं बघायला मिळालेलं आहे। राजकारण्यांची, कलाकारांची ही होळी आपण बघितली, मात्र बुरा न मानो होली आहे असं म्हणत वकील गुणरत्न सदावर्तेंनी पत्नी जयश्री पाटील यांच्यासोबत रंगांची उधळण केली। दरम्यान सदावर्तेंनी ठाकरे बंधूंना टोला सुद्धा लगावलेला आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत खास बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंनी बघूया।
ड्रेसिंगची देखील चर्चा होत असते. नेहमीच तुम्ही एक कलरफुल माइंडमध्ये असतात, त्याबद्दल काय? कल भी जिए, आज भी जिएंगे और कल भी जिएंगे भैया. कल फिर आना नहीं है, आज फिर आना नहीं है. जी लो यारो, कल फिर आना नहीं है, आज फिर आना नहीं है. फटे तक जी लो. स्पेशल होली. मी तर उद्धव ठाकरेलाच म्हणेल, उद्धव गम से निकल भाई, अब गम से निकल भाई. अरे गम से निकल भाई, अब गम से निकल भाई. तुम्ही अजून कोणाला काही सांगा? अभी मैं पर्टिकुलरली बोलूंगी राज ठाकरे को. टन टोल भाई, टन टोल है भाई, टन टोल. बुरा न मानो होली है भाई, होली है. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित से गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. तर यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंना दिलेल्या या अनोख्या शुभेच्छा आपण बघितल्या. शिवाय ही तर झाली राजकारण्यांची आणि कलाकारांची होळी, मात्र संपूर्ण राज्यभरात कशा प्रकारे होळी साजरी केली जाते घेऊयात वेगवान बातम्यांचा. होळीनिमित्त भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांवर शब्दांचे फुगे मारले. उद्धव ठाकरेंनी रोज सभागृहात यावं आणि संजय राऊतांची रोजचा शिमगा त्यांचा बंद करावा हा टोला बावनकुळेंनी लगावलाय. पुढील 10 ते 15 वर्ष राज्यात काँग्रेसला संधी नाही असं सुद्धा बावनकुळे या दरम्यान म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या नातवासोबत होळी खेळली आहे. यावेळेस आजोबांनी नातवाला शुभेच्छा दिल्या. नातवाने सुद्धा आजोबांवरती रंग उधळलाय आणि आपला आनंद साजरा केलाय. अमरावतीमधल्या कुरळपुणामध्ये बच्चू कडूंनी अनोखं धुलीवंदन साजरं केलं. त्यांनी रस्ते रंगवत सरकारकडे अनेक मागण्या केल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, स्वामीनाथन आयोग मान्य करा, दिव्यांगांना प्रति महिना 6,000 रुपये द्या, या मागण्या या दरम्यान करण्यात आल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आता आपल्या गावी शिमगोत्सवाला हजेरी लावलेली आहे आणि या दरम्यान ढोल वाजवलाय. राजकीय नेते धुळवड उत्साहात साजरी करताना दिसत आहेत. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी ढोल सनईच्या ठेक्यावरती तल्लीन होत पालखी नाचवली आहे. भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या त्यांच्या गावी ग्रामदेवता श्री शारदा देवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली आहे. बुरा ना मानो होली है, कुछ बातें समझना जरूरी है असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर राजकीय शब्दांची थेट पिचकारी मारली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना जोरदार उत्तर सुद्धा दिलं. चित्रा वाघ यांच्या कवितेवर सुषमा अंधारे यांनी कवितेच्या माध्यमातूनच टोला लगावलाय. तर चित्रातला वाघ मांजरीपेक्षा भित्रा असा चिमटा त्यांनी यावेळेस काढलाय. गुंडापुंडांची पक्षप्रवेशासाठी जत्रा आहे. लाचखाऊ गुंडापुंडांची पक्षप्रवेशाच्यासाठी जत्रा आहे. चित्रातला वाघ तर मांजरीपेक्षा भित्रा आहे. धुळवडीच्या निमित्तानं भारतीय जवान सुद्धा रंग खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले. स्वतः राजनाथ सिंह होळीचा रंग इतर जवानांना लावत होते. होळी सणाचा सण सर्वजण लुटताना सध्या दिसत आहे. संपूर्ण देशात रंगपंचमी उत्साहात साजरी होते. कोलकात्यामध्ये सुद्धा स्त्रियांसह पुरुष रंगांची उधळण करताना दिसत आहे. तर लहान मुलांमध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण आहे. जळगावच्या खानदेश सेंट्रल मॉलमध्ये युवा सेनेतर्फे धुलीवंदन रंग बरसे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. 700 किलो रंगांची उधळण केली जाते आणि या ठिकाणी जवळपास 3000 नागरिक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. दरम्यान या कार्यक्रमाला महिलांचा मोठा सहभाग दिसलाय. नंदुरबारमध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये आरती आणि फुलांची उधळण झाली आहे. महादेवासोबत होळी साजरी करण्यात आली आहे. पुष्प आणि बेलपानानं महादेवाचा शृंगार करण्यात आलाय. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. त्यांनी महादेवाला रंग लावण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.
कोकणात शिमगोत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होतोय. रत्नागिरीचं ग्रामदैवत भैरी मंदिरात सुद्धा शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. हजारो रत्नागिरीकरांच्या साक्षीने शिमगोत्सवाला सुरुवात झाली. धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगानं भरलेले पाण्याचे फुगे फेकले तर कारवाई होणार आहे, हा इशारा रेल्वे पोलिसांचा आहे. याशिवाय रेल्वे परिसरात मद्यपान करून गोंधळ घातला तरीही कारवाई केली जाईल. रेल्वे रुळाजवळच्या वस्त्यांमध्ये बंदोबस्त ठेवला जाणार आहे, ही माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोल्हापूर गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेसला आता कायमस्वरूपी LHB डबे जोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक होईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ आणि सुविधाशिवाय प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी या डब्यांचा कायमस्वरूपी समावेश करण्यात आलाय. या एक्सप्रेसला 1 जून 2025 पासून हे डबे जोडले जातील. सकाळी 11 वाजेपासून रात्री 1:30 वाजेपर्यंत पुणे शहरामध्ये धुळवड निमित्त आज नाकाबंदी करण्यात आली आहे. पुण्यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरती कारवाई होईल. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची तब्बल 80 पथकं ही शहरामध्ये तैनात करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये धुळवडीला गालबोट लागू नये म्हणून 100 पोलीस तैनात आहेत. शहरात महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांकडून ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम सुद्धा राबवण्यात येते आहे. राज्यातील ग्रामपंचायतींची गावं वगळता अन्य ठिकाणी कामगारांचं किमान वेतन 30,520 रुपये होणार आहे. त्या संदर्भात अधिसूचना कामगार विभागानं जारी केली. त्यावर येत्या 2 महिन्यांमध्ये हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या वर्गवारींसाठी वेगवेगळे किमान वेतन निश्चित करण्यात आले आहेत. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या नव्या गर्लफ्रेंडचा खुलासा झाला. मिस्टर परफेक्शनिस्ट तिसऱ्यांदा लग्न करणार का, हा सवाल आहे. आज आमिरचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आमिर खानने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख मीडियाला करून दिली. गौरी असं तिचं नाव आहे आणि ती मूळची बंगळुरूची आहे. आता बातमी मोठ्या एका दुर्घटनेची. अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात आग लागली. विमानातील 172 प्रवाशांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. तर डेव्हल आंतरराष्ट्रीय विमानतळावरती ही आग लागलेली आहे. त्यामुळे डेव्हल या विमानतळावरती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी झालाय. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात उष्णतेच्या झळा बसत आहे. शिरूरमध्ये सर्वात जास्त 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लोहगावचा पारा 40.3 अंशांवर गेला. पुढचे 2 दिवस पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला. आणि यानंतर बातमी जरा वेगळी आणि ही बातमी आहे भाग्यश्री संदर्भातली. होय, मैंने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्रीचा अपघात झालाय. तिच्या कपाळावरती गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या कपाळावर 13 टाके पडलेले आहेत. एका खेळादरम्यान भाग्यश्रीचा अपघात झाला असल्याची माहिती मिळते. तर त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आणि यानंतर घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2.5 महिन्यांमध्ये 56 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. पीक विम्यातून नुकसान भरपाई मिळत नाही, याशिवाय कर्जमाफीची देखील आशा मावळली. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येचा एकमेव मार्ग दिसतोय. बीडच्या केजमधील विडा गावामध्ये दरवर्षी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढली जाते. यंदा मात्र ही मिरवणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे या गावचे जावई आनंदित झाले. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा यावर्षी मात्र खंडित झाली. अहिल्यानगरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये झालेल्या दरोड्यातील 6 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं. त्यांच्याकडून तब्बल 26 लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला. आरोपी चोरलेले दागिने विकायला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतलं. सोलापूर शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. मागील काही दिवसांमध्ये मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
सोलापूर परिसरात मागील काही दिवसात 50हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला. हे परिसर आता 21 नागरिकांना फिरण्यासाठी बंद करण्यात आलेले आहे. बोदरड रेल्वे स्थानकावरती मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात झालेला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाच्या जवळ एक्सप्रेस समोर ट्रक आला, त्यामुळे अपघात झाला. सुमारे 100 मीटर हा ट्रक रेल्वे ट्रॅकवरती पुढे जाऊन पडलाय. सुदैवानं वेळीच नियंत्रण मिळाल्यानं जीवितहानी मात्र टळली आहे. बीडमधून पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला. धारूरच्या न्यायालय परिसरामध्ये मारहाण झाली. पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत दाखल झाली. जमिनीच्या व्यवहारासाठी आलेल्या लोकांमध्ये वाद झाला अशी माहिती दिली. मावळच्या मळवंडी ठुले या गावात माळरानावर ऊसाची लागवड झाली. एका एकरामध्ये 105 टन ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलं गेलंय. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्याचा सत्कार करण्याचं ठरवलंय. धुलिवंदन साजरा होताच मटणाच्या दुकानाबाहेर लोकांची तुफान गर्दी झाली आहे. चिकन मटण खरेदीसाठी लोकांच्या रांगा लागल्या. रंगोत्सव साजरा झाल्यानंतर आता मांसाहारावरती ताव मारला जातोय. यानंतर बघूयात एक मोठी बातमी, ती म्हणजे सतीश भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मोठी बातमी, सतीश भोसले आता 7 दिवस पोलिसांच्या कोठडीमध्ये असणार आहे. अतिशय मोठी बातमी आहे. सतीश भोसले याला आज आपण जर बघितलं तर बीडमध्ये आणण्यात आलेलं होतं. शिरूर कासार या पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्याला आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सतीश भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे. खोक्या जो आहे तो आता कोर्टासमोर हजर झालेला आहे. खोक्याचं पार्सल प्रयागराजमधून थेट बीडमध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर सतीश भोसले अर्थातच खोक्या भाईला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिरूर कासार न्यायालयानं खरं तर ही कारवाई केलेली आहे. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून. योगेश, आपण पाहतोय आता जी कारवाई आहे ती करण्यास सुरुवात झालेली आहे. 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आता सतीश याला ठेवण्यात आलेलं आहे. आपण बघतोय योगेश, नेमकी काय माहिती या संदर्भात? नक्कीच सतीश उर्फ खोक्या भोसलेवरती पोलिसांनी कारवाई केली. त्याला आज शिरूरच्या न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं. दोनही वकिलांच्या युक्तिवादानंतर त्याला सुरुवातीला 7 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. त्याच्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र जी संपूर्ण परिस्थिती बघताना कायद्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर संरक्षणाच्या अनुषंगाने पत्रकारांना आपण सोडलं नाही. मात्र सतीश भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. निश्चितच धन्यवाद योगेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर आपण पाहतोय खोक्या भाईला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आता 7 दिवसांसाठी खोक्याची रवानगी थेट तुरुंगात झाली आहे.